पूर्व विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, तर वीज पडून एकाचा मृत्यू झाला। 3 जण जनावरे दगावलेली आहेत आणि काही भागामध्ये गारपिटीसह वादळी वाऱ्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली। राज्यापुढे अवकाळी पावसाचं संकट। पुढील 5 दिवस कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाचा इशारा आहे। गोंदिया जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा तडाखा, आंब्याच्या बागांसह धान पिकाला मोठा फटका, तर अनेक घरांवरील छत देखील उडून गेले। जळगावच्या जामनेरमधील गोगडी धरण कोरडं ठाक, धरणामध्ये केवळ 3%च पाणीसाठा असल्याची माहिती आहे। धरण कोरडं झाल्यानंच पहूर, पेठ, पहूर, कसबे या ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे सोलापूर शहरावर देखील पाण्याचं संकट, तर पाण्याच्या टँकरसाठी सोलापूरकर मोजतात 6 कोटी रुपये आणि दरमहा 16,000 टँकर पाण्याची मागणी आहे। तर पाण्याची नासाडी करणाऱ्यांना मनपाकडून 200 रुपये दंड आहे। लासलगावमध्ये मेंढपाळांवर चारा आणि पाण्यासाठी गावोगावी भटकंतीची वेळ आली। ओढे, नाले आणि नद्या आटल्यानंच पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। मेंढ्यांसाठी आता चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी होते। नांदूर मधमेश्वर कालव्यामधून दूषित पाण्याचा प्रवाह होत असल्याची शंका आहे। पाण्याला उग्र वास येतोय। मोठ्या संख्येने कालव्यामधील मासे मृत्युमुखी पडलेत। वाढत्या तापमानामुळे यवतमाळ जिल्ह्यातील निळोणे या धरणामधील पाणी पातळीमध्ये घट झाली। शहरातील काही ठिकाणी 3 दिवस आड पाणी पुरवठा। सोलापूर महानगरपालिकेकडून पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना 200 रुपये दंड केला जाणार आहे। महानगरपालिका प्रशासनाकडून निर्णय। जळगावच्या रावेरमधील सावदा गावात भीषण पाणी टंचाई, त्रस्त नागरिकांकडून नगर परिषदेला निवेदन देत सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी होते। गोदावरी नदी जलपर्णीच्या विळख्यामध्ये, नांदेड शहरातील घाण नदीपात्रामध्ये सोडल्यानंच नदीचं पावित्र्य धोक्यात आलंय। पर्यावरण प्रेमींकडून महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होते। ठाण्यातील आंबे घोसाळे तलाव परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य, ठाणे संकल्पनेल्या अधिकाऱ्यांकडूनच केराची टोपली, मनसेचा आरोप आहे। वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामांना गती, कृषी विभागाकडून खरीप हंगामातल्या पेरणीचं नियोजन। नाशिकच्या मनमाडमध्ये तापमानाचा पारा वाढलाय। जनावरं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न, उन्हापासून बचाव करण्यासाठी जनावरांना पाण्याचा फवारा। तापी नदी काठावरील अमृत योजनेच्या जॅकवेलची वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडून पाहणी। जॅकवेलच्या माध्यमातून भुसावळ शहराला पाणीपुरवठा होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आठवडाभरापासून कमाल तापमान 42 अंशांच्या पुढे गेलेलं आहे। तापमानामुळे ताप, सौम्य उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे। वाढत्या तापमानामुळे अकोलेकर हैराण झाले। अकोल्यामध्ये 44.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। दुपारच्याच वेळी नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना केल्यात। भीषण उन्हाळ्याचा वाशिम जिल्ह्यातल्या पाणीसाठ्यावर परिणाम, शेतकऱ्यांकडून पावसाळ्यापूर्वी गाळ उपसण्याचं काम सुरू झालंय। नाशिकमध्ये उष्माघातानं शेतकऱ्याचा मृत्यू, शेतात काम करताना शेतकऱ्याला भुरळ, तर रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलाय। अहिल्यानगरच्या राजूर गावात कावीळचा हा फैलाव आपण बघतोय। त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी रुग्णांची भेट घेतली। पुण्यातील रिंग रोडच्या कामगारांना दमदाटी करण्यात आली, कारण नितीन कुंजीर नावाच्या या व्यक्तीकडून ही दमदाटी करण्यात आलेली आहे। तर व्हिडिओ व्हायरल झाला आहे। पुण्याच्या नगर पुणे महामार्गावर 4 चाकीचा अपघात झाला। सुदैवानं जीवितहानी नाही। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात। नागपूरमध्ये एमडीची खरेदी विक्री करणाऱ्या 3 आरोपींना मनकापूर पोलिसांकडून अटक। 20 ग्रॅम एमडीसह रोख आणि दुचाकी जप्त। अधिक तपास सुरू आहे। बुलढाण्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या बँक कर्मचाऱ्याला अपघातात मृत्यू आलाय। पांढऱ्या रंगाच्या अज्ञात कारनं चिरडलंय। शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सोलापूर शहरामध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक, तर 1,80,000चा मुद्देमाल जप्त। सोलापूर शहर गुन्हे शाखेची कारवाई। नागपूरच्या इमामवाडा परिसरामध्ये शस्त्र बाळगणारे आरोपी जेरबंद, तर आरोपींकडून गावठी कट्टा आणि धारदार शस्त्र जप्त। रात्रीची गस्त घालताना पोलिसांना संशय आल्यानं झाडाझडती दरम्यान हा प्रकार उघडकीस आलाय। जळगावच्या पाळधीजवळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रक उलटलाय, तर आता या ट्रकमधील पपयांचं मोठं नुकसान झालं असून अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झालाय। नांदेडमध्ये धावत्या अजंता एक्सप्रेसमधून पडून 35 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला। धर्माबाद ते करखेली या दरम्यान चिकना शिवारातली ही घटना आहे। भंडारामधील घरफोडीचा पोलिसांनी छडा लावलाय। आरोपी रोशन मेश्रामला अटक। 22 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरामधील रो हाऊसमधून चोरट्यांकडून 7.5 लाखांचा ऐवज लंपास, तर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बुलढाण्यात भर दिवसा घरफोडी करणारे जेरबंद, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त। शेगाव पोलिसांची कारवाई। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये कमी दरामध्ये सोनं चांदी खरेदीचा आमिष दाखवत 6 लाखांची फसवणूक। 2 आरोपींना न्यायालयीन कोठडी।
डोंबिवलीजवळील दावडी या गावातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण अज्ञात इसमानं फूस लावून पळवून दिल्याचा आजीकडून संशय व्यक्त, तर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या जामळीमध्ये 4 चाकीची दुचाकीला धडक, अपघातामध्ये हरोलीच्या महिला डॉक्टरचा मृत्यू झालाय. वाहन चालक फरार आहे. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये विद्यार्थ्यांच्या आईवर बलात्कार प्रकरणातील 2 आरोपी शिक्षकांचं निलंबन झालंय. चांगले गुण देण्याच्या आमिषानं 2 शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या आईवर अत्याचार करण्यात आलेला होता. भंडाराच्या तुमसरमध्ये IPL क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल, तुमसर पोलिसांची कारवाई. उधार दिलेले पैसे परत मागितल्यानं दाम्पत्याला बेदम मारहाण, बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या पिंपळगावमधली घटना आहे. केज पोलीस ठाण्यात 3 विरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये लुटारूंच्या डॉक्टर कुटुंबावर हल्ला झालाय. दरोडेखोरांकडून 15 तोळे सोनं आणि महागड्या वस्तू लंपास. नातेवाईकांचं लग्न आटपून कुटुंब पालघरच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये पोलिसांकडून अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये पोलिसांची जनजागृती रॅलीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग. मुस्लिम संघटनांचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्याची मागणी आहे. रत्नागिरीमधील पतितपावन मंदिर भजनाला आता मज्जाव केल्यानं वाद, शहरातील भजनी मंडळाकडून दिंडी काढून निषेध व्यक्त. नागपूरमध्ये परशुराम जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण बांधवांचा सहभाग. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून बियाणे आणि खतांची तयारी, बियाण्यांचा दर्जा तपासून अधिकृत पाठपुराव्यासंदर्भात शेतकऱ्यांकडून पुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी आहे. धाराशिव जिल्ह्यामधील परंडा तालुक्यातल्या भोंजा हवेली या प्रत्येक शेतामध्ये जलतारा तयार करण्यास सुरुवात झाली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न आहेत. नाशकातील धोकादायक वाडांना मनपाकडून नोटीस. पावसाळ्यामध्ये दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी महानगरपालिकेची आत्तापासूनच तयारी, तर शहरात दरवर्षी पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारतींना तडे जाऊन कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. वर्ध्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज माफीची प्रतीक्षा आहे. खरीप हंगाम तोंडावर असतानाच जेमतेम 1635 शेतकऱ्यांकडून पीक कर्जाचं नूतनीकरण. अहिल्यानगरच्या जामखेडेमधील चौंडीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत जोरदार तयारी. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त येत्या 6 तारखेला मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यामध्ये 2,14,000 शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून वीजपुरवठा. राज्यामध्ये 1,359 मेगावॅटचा एक विकेंद्रीकरण सौर ऊर्जा प्रकल्प सुरू आहे. 12वीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळ उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करेल. महाबळेश्वरमधील पर्यटन महोत्सवामुळे मधाच्या गावात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ. मधाचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मांघर गावात 1946 पासून मधाचं उत्पादन होत आहे. कराडच्या तासवडे MIDCला भाजप आमदार अतुल भोसलेंनी भेट दिली आहे. उद्योजक कामगारांच्या अडचणी समस्या जाणून घेतलेल्या आहेत. आदिनाथ साखर कारखान्यावर विजय मिळवल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटलांचा राम शिंदेंकडून सत्कार. चौंडीमध्ये नारायण पाटील आणि सहकाऱ्यांचा सत्कार. जळगावच्या चोपडामध्ये महाराजोत्सव अभियानांतर्गत लाभार्थ्यांना कृषी साहित्याचं वाटप. यावेळी लोकप्रतिनिधींच्या हस्ते लाभार्थ्यांनाच विविध दाखले देखील देण्यात आलेले आहेत. बुलढाण्याच्या बोधा इथल्या 75 वर्षीय वृद्धेसह 4 नातींना मिळालंय घर. देवानंद पवार फाउंडेशनच्या मदतीनं 4 अनाथ चिमुकलींसह 75 वर्षीय शोभाताईंना मिळालाय अन्न, वस्त्र, निवारा. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये बनावट व्हीआयपींना थेट प्रवेशबंदीनंतर प्रशासनाचा निर्णय. व्हीआयपी पास वाटपावरून अनेकांनी तक्रारी केल्यानं प्रशासनाकडून कारवाई. पेणच्या माहेरघरमधून जवळपास 18,000 गणेश मूर्ती परदेशात रवाना. ऑस्ट्रेलिया, दुबई, साऊथ आफ्रिका, कॅनडा यासारख्या देशामध्ये गणेश मूर्ती रवाना. सिंधुदुर्गामधील वेंगुर्ल्याची ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी मंदिरामध्ये हापूस आंब्याची आरास. 2 दिवस चालणाऱ्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात भाविकांची मोठी गर्दी असेल. इंदापूरमध्ये तालुक्यातील वालचंदनगर इथं बाबासाहेब फडतरे यांच्या 16व्या पुण्यतिथीनिमित्त बैलगाड्या शर्यतींचं थरार. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती. डबल महाराष्ट्र केसरी झालेल्या वेताळ केला 2,51,000 रुपयांचं बक्षीस. बीडच्या केजमधील नांदूर घाटातून संत बाळूमामांच्या पालखीचं धाराशिवकडे प्रस्थान. नांदूर घाटकरांनी आता जेसीबीतून उधळलाय भंडारा. पुण्याच्या भोरमधील शिंदे गावात ग्रामदैवत भरवनाथ देवाचा यात्रोत्सव. पारंपरिक वाद्याच्या तालावर पालखी मिरवणुकीचा उत्साह. सोलापूरच्या करमाळामधील देवळीतील श्री नागनाथ यात्रा संपन्न. यात्रेत पारंपरिक 12 बैलगाडा ओढण्याची परंपरा.